ह्या पोरांना प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये करायचं असतं. एवढा 2-3 दिवस पाऊस होता की कपडे सुकायलाच तयार नव्हते. आणि हे 2 महान आर्टिस्ट ड्रॉइंग करताना. पण कधी ह्यांच्या दोघांच्यात भांडणं होतील काही सांगता येत नाही. तोपर्यंत मी तुम्हाला माझं किचन सेट केलेलं दाखवते. आणि फायनली क्लिनिंग झालं. 8 दिवस लागले मला थोडं 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 करण्यात. पण एकदाचं ते जे एकदम क्लीन झाल्यावरती जे सुकून असते ना, ते काहीतरी वेगळंच असते. आणि मी असं फार काही चेंजेस केलेले नाही आहेत स्वयंपाकघरात. जे आधी होतं तसंच ठेवली आहे. पण एकदम स्वच्छ करून सगळे क्लिनिंग करून ठेवली आहे. आणि मी असं काहीतरी मी तुम्हाला कधी दाखवले नाही आहे, पण मी असं काहीतरी ठेवत असते सगळं. त्यामुळे इतकं छान वाटत होतं ना सगळं. आणि ते पडदे आहेत ना, मी ते त्या साईडला लावले होते, पण आणि मला तिकडं नको वाटलं म्हणून आणि आहे तिथंच लावले. आणि ते जे हँगिंग आहे ते आर्टिफिशियल जे वेल आहे ना ते फुलांचं, तर ते तिथं लावून घेतले आहे मी. आणि ह्याच्या खाली मॅट अजून घालायचे आहेत. तर बघू आता कधी साहेबांना वेळ असते तेव्हा ते कट करून देतील आणि मग मी घालेन. तर असं काहीचं ठेवलेलं आहे. इकडं मी पोहे, परत उपमासाठी रवा वगैरे ठेवत असते, डाळी वगैरे थोडंफार. आणि इकडच्या साईडला शेंगदाणे, चटणी असं ठेवत असते. ह्यांचं अजून ड्रॉइंग चाललेलंच आहे. तर किती रंगीबेरंगी दुनिया आहे ना पण ह्यांची एकदम. आणि तिला तो करूच देत नाही ड्रॉइंग, त्याला पण करायचं असतं. तो वहीवरती कमी आणि भिंतींवरती आणि परत फरशांवरती जास्त लिहित असतो. तर भिंतीन वगैरे एवढं खराब केलं आहे ना तो लिहून लिहून. आणि एवढं क्लिनिंग करून पण ते स्वच्छ वाटतच नाही आहे, कारण ते लिहिल्यामुळं. आणि पेंटिंग पण करू शकत नाही, ते केलं तर आणि परत लिहिणार. तर असं काहीच आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.